श्रीगोंद्यामध्ये दरोड्याचा मोठा कट उधळला. 6 जण ताब्यात, 4 फरार. एलसीबीनं 1,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव शिवारामध्ये दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईमध्ये 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून 4 आरोपी फरार झालेत. आरोपींकडनं 1,20,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग आणि फरार आरोपींचा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार कोळगाव शिवारातील विसापूर फाटा परिसरामध्ये तात्काळ सापळा रचण्यात आला. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचताच संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी 6 जणांना पाठलाग करून ताब्यात घेतलं, तर 4 जण अंधाराचा फायदा घेत फरार झाले. ताब्यातील आरोपींच्या चौकशीमध्ये फरार आरोपींची नावं समोर आली असून त्यांच्या शोधासाठी विशेष पथकं रवाना करण्यात आली. आरोपींची आणि घटनास्थळाची झडती घेतली असता कोयता, सुरा, लोखंडी पाना, मिरची पूड, बनावट दागिने आणि नाणी, 4 मोबाईल फोन आणि 2 मोटारसायकली असा एकूण 1,20,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार ताब्यातील आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, बलात्कार यासारख्या गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे यापूर्वी नोंद आहेत. मुख्य आरोपी जावेद घड्याळ चव्हाण याच्यावर तब्बल 23 तर सगळ्या उमऱ्या काळे याच्यावर 16 गंभीर गुन्ह्याची नोंद असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यामध्ये भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध आणि पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मम्मका सुदर्शन आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं यशस्वीपणे पार पाडली आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, श्रीगोंदा, अहिल्यानगर.